हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र पब्लिक. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांना माझ्याकडून आणि रोशनकडून हॅपी नवरात्री. सो आज मी ना चिकन पुलाव बनवणार आहे आणि मी तुम्हाला माझी रेसिपी शेअर करेलच, पण तुम्ही माझ्या या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि माझ्या चॅनलला कोण कोण न्यू असतील ना तर त्यांनी सबस्क्राईब करा, मला बेल आयकॉनवर क्लिक करा, माझे व्हिडिओ शेअर करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा. मी चिकन पुलाव घेतलाय बनवायला आणि चिकन पुलावची रेसिपी मी तुम्हाला दाखवते. तर ना कांदा मी थोडस विदाऊट ऑइल पहिले ना तो जरा लाल करून घेणार आहे आणि मग त्यामध्ये तेजपत्ता घालायचा आहे, काळी मोठी वेलची आहे ती घालायची आहे आणि दालचिनी हे बघा. आणि हे पूर्ण मिक्स करायचं, लाल करायचं थोडासा कांदा. चिकन पुलाव घेतलाय बनवायला आणि कांदा थोडा लालसर करते मी. इकडे गरम पाणी ठेवलं आहे, बॉईल वॉटर चिकन मध्ये घालायला. इकडे चिकन आहे आणि इकडे वाटण आहे. सो हे वाटण ना कोथिंबीर, अद्रक, लसूण, हिरवी मिरची याची पेस्ट आहे. ह्याचं घातलं आहे, ऑइल ऍड केलं आहे आणि ते ब्राऊन व्हायला द्यायचं. मस्त लाल झाला आहे, लालसर झाला आहे कांदा. तेजपत्ता आहे, मोठी वेलची आहे आणि दालचिनी आहे त्यामध्ये आणि कांदा आहे. सो बाकीचं मी नंतर ऍड करते, दाखवते मी तुम्हाला. बघा यामध्ये ना हे वाटण जे होतं ना हे ऍड केलंय त्यामधलं बघा. आणि हे पण जरा असं भाजून घ्यायचंय वाटण. या पाण्याला बॉईल वॉटर जरा उकळायला लागले, सो हे बंद करायचं आहे गॅस. मिक्स करून घ्यायचंय, एकजीव करायचंय. मीठ आणि हळद लावून घेतलं होतं. मीठ आणि हळद मी ऍड केली त्यामध्ये. सो ह्याच्यामध्ये मीठ आणि हळद लगेच घालायची नाहीये, म्हणजे मीठ नंतर घालायचंय आणि हळद मी यामध्ये घातली आहे चिकन मध्ये, तर यामध्ये नाही घातली तरी चालेल किंवा थोडीशी नॉर्मल घातली तरी चालेल. ठीक आहे. यामध्ये मी धने पावडर, जिरे पावडर, थोडासा गरम मसाला हे ऍड केले आणि हे परत एकत्र करायचं. मस्त एकदम झाला आहे, कलर चेंज झाला आहे त्याचा. थोडा गॅस स्लो करायचा आहे. सो हे बघा यामध्ये मी चिकन आणि लाल मसाला हे ऍड केलेला आहे. हे एकत्र करायचं आहे, परत एकजीव करून घ्यायचा आहे. कलर खूप भारी आलेला आहे, मस्त एक नंबर कलर आलाय. म्हणजे काळा मसाला मी टाकला नाहीये, पण थोडासा ना कलर तसाच झालाय, कारण मी वाटण चांगलं भाजलंय ना, त्यामुळे तो कलर तसा आलेला आहे बघा. आणि यामध्ये ना लगेच पाणी ऍड नाही करायचंय. आपण चिकनचं ग्रेव्ही बनवतो सेम तसंच प्रोसिजर आहे ही, काहीच डिफरंट नाहीये. सो हे ना असंच वाफू द्यायचं फास्ट गॅस करून. आणि यामध्ये पाणी लगेच ऍड नाही करायचं, याला मस्त पाणी सुटायला पाहिजे चिकनला. सो बघा मस्त ना एक नंबर. कलर पण खूप मस्त आलेला. आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचंय थोडंसं ना. आपण हे ओपन करून बघूया. वाव, सुपर. बघा गाईज, बघा किती सुंदर वाटतं ना, मस्त वाटतं ना. हे बघा मस्त उकळी आली. थोडंसंच म्हणजे ऑटोमॅटिक त्याला ना चिकनला ना पाणी सुटलं बघा. बघितलं, पुलावपेक्षा असंच खायचं मन झालंय ना.
आणि बघा गाईज, मी जेवण बनवते पण ना मला जरा पण पसारा आवडत नाही. माझं किती क्लीन आहे बघा, भांडी पण नाही आहेत. मला ना ओटा एकदम क्लीन लागतो. जेवण मी बनवते पण असं वाटणारच नाही तुम्हाला की मी जेवण बनवलं आहे ते. एवढं क्लीन गॅस असतो माझा बघा. सो बघा, तोंडाला पाणी सुटलं की नाही तुमच्या? बघा मस्त ना. भाकरी सोबत ना असं सुकं चिकन खायला ऍक्च्युली मजा येते, पण ना माझ्या मिस्टरांना आज पुलाव खायचा आहे, त्यामुळे मी पुलावच करायला घेतला आहे. सो बघा बघा, चिकन मस्त एकदम झालेलं आहे. आणि पूर्ण बॉईल नाही, हे पूर्ण शिजवायचं नाहीये चिकनला, कारण की भातामध्ये पण ते शिजणारच आहे ना राईस मध्ये, म्हणून. आणि बघा इकडे मी तांदूळ वॉश केला आहे. हा तांदूळ आहे ना, तो ह्यामध्ये ऍड करायचा आणि हे गरम पाणी घालायचं, मग होईल पुलाव. झाला पुलाव असं. ठीक आहे, ते दाखवते मी तुम्हाला. सो हे बघा, असं तांदूळ वॉश करायचं आहे आणि चिकन मध्ये ऍड करायचं आहे आणि हे सगळं एकत्र करायचंय. पाणी घालायचंय, बॉईल वॉटर घालायचंय. वाव मस्त. हे बघा, मला वाटतं अजून तांदूळ यामध्ये ऍड करावा लागेल, कारण चिकन जास्त झालंय आणि राईस कमी झालंय. सो मी अजून तांदूळ ह्याच्यामध्ये ऍड करते वॉश करून. बघा मस्त ना. हे बघा, मी हे बॉईल वॉटर होतं ना ते अर्ध घातलं आहे आणि हे बघा अजून बॉईल करायला घेतलं वॉटर. आणि हे बघा, आणि यामध्ये मी राईस ऍड केला मगाशी दाखवल्याप्रमाणे. आणि अजून एक राहिलं आहे माझं, थोडंसं ना राईसला थोडंसं आंबटपणा येण्यासाठी ना लिंबू असतो ना, लिंबू तो अर्धा कापून घालायचा आहे. बघा, लिंबूची बी काढली आहे मी, पूर्ण बिया काढल्या आहेत लिंबूच्या. आणि हे मी मगाशी ना मीठ चिकनला थोडंच घातलं होतं, तर आता परत एवढं ऍड करायचंय. ठीक आहे, सो बघा मस्त आता माझा होणार चिकन पुलाव ना, मस्त गरम गरम खायचा. बघा, चिकन आणि राईस फुल मिक्स करायचं. हे लिंबू ह्याच्यासाठी घातला आहे की मस्त थोडासा राईस ना आंबट आंबट, मस्त तिखट आणि आंबट असा लागतो. रेडी होत आहे, अजून झाला नाहीये. भात थोडा कच्चा आहे, तो होऊन जाईल. मस्त ना. आता पुलाव, चिकन पुलाव रेडी झाला आहे. आणि मी ना तुम्हाला आता रोशन आलाय, त्याला फार भूक लागली आहे, फार थकलाय तो, तर मी आता त्याला जेवायला वाढते. हे बघा मस्त गरम गरम. वाव, चिकन पुलाव रेडी झाला आहे आणि मी आता रोशनला जेवायला वाढलं. हे बघा, अशा पद्धतीने चिकन पुलाव बनवा तुम्ही पण. रेसिपी तर मी तुम्हाला दाखवली आहे, एक नंबर होतो चिकन पुलाव असा मस्त एकदम तिखट आणि मस्त. कसं झालंय पुलाव रोशन? मस्त झालंय, आवडला? तर मग या तुम्ही पण जेवायला, आम्ही पण जेवतो आणि मी तुम्हाला टेस्ट करून सांगते पुलाव कसं झाला आहे ते. तर बघा, तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली का, तर तुम्ही पण एकदा ट्राय करा अशी रेसिपी बनवायला, चिकन पुलाव बनवायला. आणि आता आम्ही मस्त पोट भरून जेवलो वगैरे. चला तर मग भेटू परत नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय, गुड नाईट.